आस ज्याची मनी ते नशिबी नसे, नशिबी मिळते मनासी न रुचे. विधी लिखित हे का कधी कळले कुणा, ग्रहाच्या फेऱ्यात कृष्ण कली, कृष्ण कली, कृष्ण कली, कृष्ण कली. Come, my child. आजपासून तू इथेच राहणार आमच्या सोबत. मला मजुमदार बनवणारा हा आहे तरी कोण? खरं सांग कली, मी कधी तुला बाबांचा अभाव जाणवू दिला? मी विद्युत रंजन मजुमदारांशी बोलू शकते का? रंजन, मी आहे पन्ना. रंजन, मला तुम्हाला भेटायचं आहे. इथूनच, नैनितालमधून. की मी निघून येऊ राजभवनला? नाहीतर तुम्ही येऊ शकता माझ्याकडे, माझ्या घरी. देवधर कोठी. हां, जिम कार्बेट साहेबांनी बनवलेला बंगला आहे. हां हां, हो, तिथूनच सरळ वर शेवटचा बंगला. हो हो, तोच तोच. एकटीच आहे. आणि त्यावेळी माझ्या भोळ्या मनाने कहाणी बनवली होती की मी माझ्या बाबांसारखी आहे. विवियनच्या बाबांसारखीच एक खूप शानदार इमेज होती माझ्या मनात माझ्या बाबांची. ते कसे दिसतात, कसे चालतात, किती उंची असेल त्यांची. आणि जे नसतंच त्याच्या बाबतीत स्वप्न बघून असाच वेळ निघून जातो. आशेचा धागा बांधलेला पण असतो आणि जीवनाला बांधून ठेवलेलं असतं. एकटेपणात आणखी कोण सोबत देणारे?
पन्ना, कुठे गेली होतीस तू? की इजिप्शियन ममीसारखे कुठल्या शरीरात बंद होतीस? एकदम म्हातारा झालोय ना मी. आत यायला नाही सांगणार का मला? मी काहीच नाही विसरले रंजन, काहीच तर नाही. तू मला अजूनही क्षमा नाही करू शकलीस पन्ना? साखर चालेल? 1 चमचा. मला माहिती आहे की तू मला आजही क्षमा केली नाहीयेस, पण माझ्यापासून दूर पळून तुला काय मिळालं पन्ना? का तू माझ्या असहाय्यतेला, माझ्या वंशासाठी, माझ्या कर्तव्याला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्या आईला ओळखत नव्हतीस? मी तर तुम्हाला काहीच विचारलं नाही रंजन. जर तू बडीदी जवळ राहिली असतीस तर मी काय तिथे येऊ नसतो शकलो? आपण तसेच स्वतंत्रपणे अडचणीविना नसतो भेटू शकलो? मी किती वेळा पिवळे कोठीला गेलो. बडीदी तुझं नाव पण ऐकायला तयार नव्हती. एकदा तर तिने माझा असा अपमान केला की जर ती तुझी बहीण नसती तर मी तिला... जेव्हा वाणीने सांगितलं की तू कलीला घेऊन कुठे निघून गेली आहेस आणि आपला पत्ताही नाही ठेवलास तर तरीही मी तुला शोधत राहिलो. वाणीकडूनच पत्ता घेऊन मी आलमोडावाल्या मेमला पत्र पण लिहिलं. मला दर महिन्याला तुला काही पैसे पाठवायचे होते. माझ्याकडे बघ पन्ना, तू अजूनही मला कोण म्हणतं तुम्ही म्हातारे झाला आहात? वाणी तर म्हणत होती काही महिन्यांपूर्वी. कुठे भेटली तुम्हाला वाणी? दिल्लीमध्ये. दिल्लीमध्ये? तिथे काय करते ती? लठ्ठ स्त्रियांना रोड बनवते. स्लिमिंग सेंटर उघडलंय योगी बरोबर. रंगीला आहे योगी. भगवे कपडे, गळ्यात रुद्राक्ष, प्रत्येक बोटात हिऱ्याच्या अंगठ्या. तुम्ही तिथे काय करत होता स्लिमिंग सेंटरमध्ये? बायकोला घेऊन गेलो होतो.
मला बघितलं, ओळखलं, पण चेहऱ्यावर ओळखीची एकही रेषा उमटू नाही दिली. एकांतात भेटली वाणी तेव्हा एकच प्रश्न विचारला की मी तिच्या कृष्णकलीला पाहिलंय का. फार सुंदर आहे ना कली, वाणी म्हणत होती. किती मोठी झाली आहे. याच वर्षी शाळा संपली. बोर्डिंग स्कूल होतं, कॉन्व्हेंट. ती आपल्या आईपेक्षा सुंदर आहे की बाबांपेक्षा तेजस्वी? हेच तर दुःख आहे ना रंजन. ना ती तुमच्यासारखी आहे ना माझ्यासारखी. रंजन, रंजन ती तुमची मुलगी नाहीये. आपली मुलगी तर या जगात आली अचेतन देह घेऊन. जीवन सुरू होण्यापूर्वीच संपून गेलं तिचं. त्या कमनशिबी वेळेवर डॉक्टर रोजी घेऊन आली एका अनाथ मुलीला. माझ्या रिकाम्या कुशीत ठेवलं तिला. तीच मुलगी वारंवार अविश्वासाने विचारते, कोण आहेत माझे वडील? अनेकदा मनात येतं सरळ सरळ सांगून टाकावं, सांगावं की तुझे वडील रोगी आहेत, आई रोगी आहे. न जाणे कुठल्या रस्त्यावर भीक मागत फिरत असतील. कुणास ठाऊक. इथेच नैना देवीच्या मंदिराच्या बाहेर बसलेल्या भिकाऱ्यांच्या पंक्तीमध्ये तुझे बाबा बोटांवरील धूळ चमकवत भेटतील. नैना देवीच्या जत्रेमध्ये तुझी आंधळी आई रोग्याच्या गर्दीत दिसेल. एक दिवस डॉक्टर रोजींची पेटी साफ करून पळून गेली. परत नाही आली. आईच्या रक्ताने रोग नाही, पण तो क्लेप्टोमेनिया वाहतोय कलीमध्ये. ना मी त्यासाठी काही करू शकले, ना मी तिला सुधारू शकले. काळजी करू नकोस अम्मा, तुला मला सुधारावं नाही लागणार आणि माझं काही करावं पण नाही लागणार. बरं झालं पिक्चर न बघताच परत आले, नाहीतर एवढा इंटरेस्टिंग मॅच सीन मिस केला असता ना मी. तू आपल्या अम्माशी अशा भाषेत बोलतेस? माझी अम्मा? बंगालीत एक म्हण आहे, नक्कीच ऐकली असणार मिस्टर मजुमदार. शात कांडो रामायण पोढे सीता कारबाप. कोणीतरी रामायणाचे 7 खंड वाचून विचारलं होतं की सीता कोणाचा बाप आहे. माझी आई आहेच कुठे महाशय? ती तर असेल कुठल्या नंदादेवीच्या जत्रेत, रोग्यांच्या गर्दीत. तू बाहेरून सगळं ऐकत होतीस?
ती पण माझ्या रक्तात वाहणारी सवय आहे मिस्टर मजुमदार. आणि ती नसती तर मला कसा कळला असता माझा एवढा मोठा उज्ज्वल इतिहास. आता तुम्ही इतक्या वर्षानंतर भेटलात तर मी भातातला खडा नाही होणार. कली, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. सॉरी बेटा, सॉरी. अरे बेटा, कुठं हरवली आहेस? किती दिवसांनी दिसतेस? 2-3 वेळा तुझ्या दोस्तांना विचारलं होतं. बाबांना भेटायला गेली होतीस बेटा? फेरी मारायची? एक गोष्ट सांगू बेटा, लहानपणी जेव्हा मला खूप राग यायचा तेव्हा माझी आजी म्हणायची नैनितालला फिरून ये. राग जेवढा जास्त चक्कर तितकेच जास्त. पाण्यात सगळं धुतलं जातं, राग पण, मनातली जळमट पण. तुमच्या आजीचं म्हणणं खरंच तर आहे. पाण्याबरोबर सगळं धुतलं गेलं. थोडेफार कपडे घेतलेत. तपासायचं असेल तर तपासू शकतेस, आपल्या बडीदीसारखं. शट अप! जन्मापासून आत्तापर्यंत तू पन्नाला करपवून अर्धमेल करून टाकलायस, माहितीये तुला? मला वाटतं तुम्ही मंत्र्यापेक्षा कुठल्या बंबई फिल्ममध्ये बाबाच्या रोलमध्ये चमकता तर चांगलं झालं असतं. तशी तर मी तुमच्याहून फारच लहान आहे. आणि खरं सांगू, आता काही तासांपूर्वीपर्यंत मी तुमची मुलगी होते. तर तुमचं म्हणणं मला ऐकावंच लागेल, हो ना? थँक्स फॉर गिविंग मी युअर सरनेम. कृष्णकली मजुमदार. फारच ग्लॅमरस नाव आहे, हो ना? कुठे चालली आहेस? आता ते पण सगळं सांगावं लागेल. कली, जर कधी माझी गरज भासली, कधीही माझी आठवण काढ. आई आहे मी तुझी. थँक्स फॉर एव्हरीथिंग.
आस ज्याची मनी ते नशिबी नसे, नशिबी